कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यातील काही महत्त्वाच्या बातम्या आता आपण थोडक्यात पाहणार आहोत। त्यासाठी पाहूया संक्षिप्त बातम्या अर्थात फास्ट न्यूज। करवीर तालुक्यातील मणेरमाळ परिसरातील विठलाई कॉलनीमध्ये 2 ठिकाणी तर मंगेश्वर पार्कमध्ये एका ठिकाणी अज्ञात चोरट्यांनी सोन्या चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम लंपास केली। गेल्या शनिवारी मध्यरात्री चोरीचा हा प्रकार घडला। गवंडी काम करणाऱ्या सिद्धाप्पा नारायण इंगळे यांच्या विठलाई कॉलनीतील घराचं कुलूप तोडून सोन्याचे आणि चांदीचे दागिने लंपास झाले। त्यानंतर चोरट्यांनी त्याच कॉलनीतील सुनील पाटील यांच्या बंद घराचा दरवाजा उचकटून चोरी केली, तर मंगेश्वर पार्क इथल्या अमर पाटील यांच्या बंद घराचं कुलूप तोडून घरातील 5,000 रुपये लंपास केले। वारकरी संप्रदायाची परंपरा अखंडित ठेवलेल्या कोल्हापुरातील साकोली कॉर्नर इथल्या यादव महाराज मठात सद्गुरू श्री रामचंद्र महाराज यादव यांच्या 43व्या आणि श्री भानुदास महाराज यादव यांच्या प्रथम पुण्यतिथीनिमित्त श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचं आयोजन करण्यात आलंय। या अंतर्गत दररोज ज्ञानेश्वरी पारायण, प्रवचन आणि कीर्तन होणार आहेत। शिवाय 8 मे रोजी भव्य दिंडी सोहळा आणि नगर प्रदक्षिणा होणार आहे। 9 मे रोजी दहीहंडी उत्सवाचं आयोजन करण्यात आलं असून काल्याच्या कीर्तनानंतर प्रसादानं या उत्सवाची सांगता होणार असल्याचं जगन्नाथ महाराज पाटील यांनी सांगितलं। कोल्हापुरातील पापाची तिकटी इथल्या लक्ष्मी गल्लीत शिवजयंतीनिमित्त प्राध्यापक डॉक्टर कपिल राजहंस आणि निर्मिती प्रकाशन संस्थेचे अनिल म्हामाणे यांचं व्याख्यान झालं। शिवजयंती उत्सव यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतलेल्या 15 शिवभक्तांचा व्याख्याते कपिल राजहंस, अनिल म्हामाणे आणि माजी नगरसेवक ईश्वर परमार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। तसंच ॲडव्होकेट रेणू कुपेरकर, अर्चना जाधव, कल्पना भडगे यांचाही सन्मान करण्यात आला। प्राध्यापक डॉक्टर कपिल राजहंस यांनी छत्रपती शिवरायांची युद्धनीती, वास्तुशास्त्र, जलव्यवस्था, स्त्री सन्मानाची भूमिका अशा कार्यावर प्रकाश टाकला, तर 1ली ते 4थी आणि 5वी ते 10वी या वयोगटात वक्तृत्व स्पर्धा पार पडल्या। राजारामपुरी परिसरातील ऑक्सिजन पार्क योगा केंद्राच्या वतीनं कोल्हापूर शहरातून रॅली काढण्यात आली। या रॅलीमध्ये 100 पेक्षा अधिक ज्येष्ठ नागरिक सहभागी झाले होते। माजी महापौर दीपक जाधव यांच्या उपस्थितीत रॅलीचा प्रारंभ झाला। राजाराम महाविद्यालयाजवळ रॅलीची सांगता झाल्यानंतर कवी प्रताप घेवडे यांचं काव्यवाचन झालं। यावेळी पांडुरंग मोहिते, मुरलीधर जगताप, जयश्री भोसले, मुरलीधर जाधव यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। मशिदीवरील भोंग्या प्रकरणी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची भूमिका जाहीर केली। संविधानाच्या तत्वांचा आदर राखत मुस्लिम समाजाला मशिदीवरील भोंग्यांबाबत आठवले यांनी पाठिंबा दिलाय। त्यांच्या आदेशाचं पालन करत रमजान ईद दिवशी रिपाईचे जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे, प्राध्यापक शहाजी कांबळे, मंगल माळवे, बाळासो वाशीकर, अविनाश शिंदे, गुणवंत नागटिळे, दत्ता मिसाळ, रूपा वायदंडे यांनी दसरा चौकातील राजर्षी शाहू महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केलं। त्यानंतर मुस्लिम बोर्डिंगमध्ये जाऊन अध्यक्ष गणी अजरेकर, प्रशासक कादर मलबारी यांच्यासह काही पदाधिकाऱ्यांची भेट घेतली। त्यांना ईदच्या शुभेच्छा देऊन भोंग्या प्रकरणी आरपीआयचा पाठिंबा असल्याचं सांगितलं। इचलकरंजीतील आधार बहुउद्देशीय संस्थेच्या वतीनं विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना आधार पुरस्कार देण्यात आले। सलीम बागवान यांना आधार भूषण, माजी नगरसेवक अहमद मुजावर, बापूसाहेब चौधरी, डॉक्टर आयुब विजापुरे, डॉक्टर असिफ सौदागर, ॲडव्होकेट रियाज बाणदार यांना आधार गौरव, तर गौसूल आजम पटेल, निलोफर तांबोळी, डॉक्टर आसिया फकीर, मोहसिन मुल्ला, सलीम महालदार यांना आधार विशेष पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं। राज्यातील राजकीय वातावरण गढूळ होत असताना इचलकरंजीत सामाजिक सलोखा आणि एकता जोपासली जात असल्याचे गौरवोद्गार मदन कारंडे, शशांक बावस्कर यांनी काढले। यावेळी लतीफ गैबान, युसुफ तासगावे, नूर मोहम्मद बागवान, हारून पानारी उपस्थित होते। विद्यापीठ आणि महाविद्यालयाच्या अंतिम सत्रातील सर्व परीक्षा ऑफलाईन पद्धतीनं घेण्याचं उच्च आणि तंत्र शिक्षण विभागानं जाहीर केलंय। मात्र शिवाजी विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी या निर्णयाला विरोध केलाय। ऑनलाईन पद्धतीनंच परीक्षा व्हाव्यात या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी आज शिवाजी विद्यापीठाबाहेर आंदोलन केलं। अजूनही विद्यार्थी ऑफलाईन परीक्षांना सामोरे जाण्याच्या मानसिकतेत नाहीत। कोरोनाचा धोका अजूनही पूर्णतः संपलेला नाही, त्यामुळे शिवाजी विद्यापीठानं ऑफलाईन ऐवजी ऑनलाईन परीक्षा घ्याव्यात, अन्यथा विद्यार्थी रस्त्यावर उतरून ऑफलाईन परीक्षांना तीव्र विरोध करतील असा इशारा विद्यार्थ्यांनी दिलाय। मागण्यांचं निवेदन प्रभारी कुलसचिव डॉक्टर V.N. शिंदे यांना देण्यात आलं।
समस्त ब्राह्मण समाजातर्फे कोल्हापुरात अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर छत्रपती शिवाजी महाराज, भगवान श्री परशुराम आणि बसवेश्वर यांचा संयुक्त जयंती उत्सव साजरा करण्यात आला. तसंच श्री परशुराम पालखी सोहळा संपन्न झाला. गुरु महाराज वाड्याजवळून पालखी सोहळ्याला सुरुवात झाली. बिनखांबी गणेश मंदिर, महाद्वार रोड, ज्योतिबा रोड मार्गे अंबाबाई दर्शनानं पालखीची सांगता झाली. या सोहळ्यात ब्राह्मण सभा, कराडे ब्राह्मण संघ, दक्षिण काशी पुरोहित मंडळ, राघवेंद्र स्वामी मठ, अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ, करवी निवासिनी पुरोहित मंडळ, सारस्वत विकास मंडळ, शुक्ल यजुर्वेदी मंडळ, कोल्हापूर जिल्हा पुरोहित मंडळानं सहभाग घेतला. चित्पावन संघानं श्री परशुराम पालखी सोहळ्याचं आयोजन केलं होतं. शिवजयंतीची मिरवणूक पाहण्यासाठी शहरात गर्दी झाली होती. या दरम्यान पापाची तिकटी इथल्या गांधी पुतळा ते छत्रपती संभाजीराजे स्मारकादरम्यान सुशोभीकरण केलेल्या साहित्याची अनावधानानं मोडतोड झाली. हजारो रुपये खर्चून उभारलेले विजेचे छोटे खांब आणि बसण्यासाठीचे बाग तसंच सुशोभीकरणाचं साहित्य अस्ताव्यस्त पडल्याचं परिसरातील स्थानिक कार्यकर्त्यांना आढळलं. त्यानंतर महापालिका आणि स्मारक परिसर विकासकाच्या वतीनं लक्ष्मीपुरी पोलिसात अज्ञाताविरोधात तक्रार देण्यात आली आहे. कोल्हापुरातील अभिषेक बोंद्रे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध समाजोपयोगी उपक्रम राबवण्यात आले. कृष्णानंद ट्रस्टच्या वतीनं पांजरपोळमधील जनावरांना चारा वाटप आणि गोपूजन करण्यात आलं. मिरजका तिकटी इथल्या ज्ञान प्रबोधन या अंध मुलांच्या शाळेला रोख 21,000 रुपये अर्थसहाय्य करण्यात आलं. तसंच अभिषेक बोंद्रे युवा मंचच्या वतीनं शिये इथल्या करुणालय मुलांच्या वसतिगृहात जीवनावश्यक वस्तू आणि अन्नधान्य वाटप करण्यात आलं. यावेळी कोल्हापूर सेंट्रल कोऑपरेटिव्ह कन्झ्युमर स्टोअर्सचे अध्यक्ष अभिषेक बोंद्रे, डॉक्टर सुहास बोंद्रे, उद्योजक पृथ्वीराज निकम, राहुल दळवी, अजित पाटील, भिकाजी पाटील, दिलीप संगपाळ, रोहन पाटील यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कोल्हापुरातील अर्थ मूव्हर्स मशिनरी ओनर्स असोसिएशनच्या वतीनं शाहू मिलच्या आतील परिसर रोलर, जेसीबीने डोजर लावून स्वच्छ करण्यात आला. असोसिएशनचे अध्यक्ष रवींद्र पाटील सडोलीकर, उपाध्यक्ष संजय नाळे, संजय कसबेकर, मिलिंद गावडे, राजाराम मगदूम, श्रीकांत घाटगे यांच्यासह सदस्यांनी सलग 15 दिवस परिश्रम घेऊन शाहू मिल परिसर चकाचक बनवला. असोसिएशनच्या सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या या उपक्रमाचं कौतुक होतंय.